नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथा या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी सारिका आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासाला जिथे दोन मित्रांनी त्यांच्या गावात वर्षानुवर्षे पसरलेली भीती आणि एका शापित शिरीष म्हणजे शिसम वृक्षाचे रहस्य उघड करण्याचा धाडसी प्रयत्न केला. पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांनी केवळ एका झाडाच्या सावलीत नव्हे तर एका अतृप्त क्रूर आत्म्याच्या राज्यात पाऊल ठेवलं होतं. ही कथा आहे रोहित आणि महेशची. या दोन मित्रांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आणि स्वतःच्या शरीरावर अनुभवलेल्या त्या भयान रात्रीची, जी आजही त्यांना शांत झोपू देत नाही. मित्रांनो, जर तुम्ही या वाहिनीवर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा रहस्यमय, अंगावर काटा आणणाऱ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला खात्री देते, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि तुम्हाला तुमच्या जागेवरून हलू देणार नाही. तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुक राहाल की त्या दोघांसोबत पुढे काय झालं असेल. चला तर सुरू करूया आजची भयानक कहाणी, तो शापित शिरीष वृक्ष. ही गोष्ट आहे आमच्या लहानशा डोंगराळ गावाची, जे महाराष्ट्राच्या एका शांत कोपऱ्यात वसलेलं आहे. शहराच्या धावपळीपासून दूर येथील जीवन अगदी साधे, सरळ आणि जुन्या चालीरीतींवर आधारित होतं. आमचे लोक संध्याकाळ झाली की आपापल्या घरात परत यायचे. रात्रीच्या शांततेत रस्त्यावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज किंवा दूर कुठेतरी मंद दिव्याची तिरीप, एवढंच काय ते जाणवायचं. एकंदरीत आमचं गाव म्हणजे शांतता आणि साधेपणाचं मूर्तिमंत रूप. पण या साधेपणात एक गोष्ट होती जी आमच्या संपूर्ण गावाला एका अदृश्य दहशतीच्या छायेखाली ठेवत होती, आणि ती म्हणजे टेकडीच्या माथ्यावर उभा असलेला तो जुना शिरीष वृक्ष. हा वृक्ष केवळ उंच आणि जुना नव्हता, तर त्याच्याबद्दल अनेक भयानक दंतकथा गावभर पसरल्या होत्या. गावकरी सांगायचे की या झाडात काहीतरी गूढ वाईट शक्ती आहे, जी रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय होते. संध्याकाळ झाली की त्या झाडाच्या आसपास जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आमच्या गावातील वृद्ध लोक त्या झाडाकडे बोट दाखवून लहान मुलांना रात्री घराबाहेर न पडण्याची ताकीद देत असत. मी आणि माझा लंगोटी मित्र रोहित, आम्ही दोघेही या सगळ्या कथांवर अजिबात विश्वास ठेवत नव्हतो. आम्ही तरुण होतो, उत्साही होतो आणि अंधश्रद्धा तोडण्याची एक वेगळी खुमखुमी आमच्यात होती. रोहित तर खास करून या सगळ्या गोष्टींना म्हाताऱ्यांनी रचलेल्या भाकड कथा समजायचा आणि त्याची जाहीर चेष्टाही करायचा. महेश, हे बघ, तो एकदा मला म्हणाला होता, अरे ते फक्त एक जुनं झाड आहे, त्याला देवत्व किंवा भूतत्व काहीही चिकटवलेलं नाहीये. लोक उगाचच स्वतःच्या मनात भीती तयार करतात आणि ती पिढ्यानपिढ्या पुढे ढकलतात. त्याच्या या बोलण्याने माझ्या मनातही एक वेगळा आत्मविश्वास आला. आमच्या दोघांच्या मनात एकच विचार घोळत होता, या अफवांचं सत्य काय आहे हे स्वतः जाऊन बघायचं. शेवटी त्या रात्री आम्ही आमचा निर्णय पक्का केला. ती थंडीची एक अमावस्येची रात्र होती. अवघं गाव शांत, काळोखात बुडालेलं. दूर आकाशात फक्त काही अस्पष्ट चांदण्या विखुरल्या होत्या. रोहित आणि मी एक जुना कंदील घेतला आणि त्या शिरीष वृक्षाच्या दिशेने निघालो. मला आठवतंय, जसा जसा आम्ही टेकडी चढू लागलो तशी तशी आमच्या आजूबाजूची शांतता अधिकच असामान्य वाटू लागली. ती शांतता नेहमीची नव्हती, ती होती अशुभ शांतता. जणू काही अख्खं वातावरण आमच्या आगमनाने स्तब्ध झालं होतं. जसे जसे आम्ही शिरीष वृक्षाजवळ पोचत होतो तसा तसा रोहितचा आत्मविश्वास वाढत होता. काय रे महेश, काय झालं, पाहिलं का? आपल्या गावातल्या लोकांच्या कथांमध्ये काही दम नाहीये. रोहितने माझ्याकडे पाहिले आणि उपहासाने हसला, पण माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता दाटून येत होती.
आम्ही झाडाच्या अगदी जवळ पोचलो तेव्हा संपूर्ण वातावरण बदलून गेलं. बाहेर थंडी होती, पण ती थंडी सामान्य नव्हती. ती थंडी हाडं गोठवणारी आणि अचानक आलेली होती. जणू काही नकारात्मक ऊर्जा तिथे गोळा झाली होती. आमच्या हातातल्या कंदिलाचा मंद पिवळा प्रकाशही त्या अथांग काळोखात हरवून गेला होता. आम्ही जेव्हा वृक्षाच्या विशाल खोडासमोर उभे राहिलो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. वारा नव्हता, बाहेरची हवा पूर्णपणे स्तब्ध होती, पण त्या जुन्या शिरीष वृक्षाच्या फांद्या आणि पाने ती मात्र हळुवारपणे हलत होती. जणू ती कोणासाठी तरी हातवारे करत होती. ही गोष्ट माझ्या मनात काटा आणणारी होती. जर हवाच नाही तर ही पाने का हलत आहेत? रोहितने माझ्याकडे पाहिले आणि त्यानेही वातावरणातील ही विचित्र शांतता अनुभवली. त्याचा हसणारा चेहरा आता थोडा गंभीर झाला होता. अजब आहे यार, तो पुटपुटला. इतकी शांतता? याच क्षणी आम्हाला एक असामान्य तीव्र भावना जाणवली. जणू कोणीतरी आम्हाला एकटक पाहत आहे. ते पाहणं इतकं भेदक होतं की माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. मी आणि रोहितने आजूबाजूला पाहिलं, पण झाडाच्या प्रचंड आकारामुळे आणि दाट अंधारामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं. रोहितने हिम्मत करून 2 पावलं पुढे टाकली आणि झाडाच्या खोडाकडे हात केला. काय आहे यात भयानक? मला तर तो आपलं वाक्य पूर्ण करू शकला नाही, कारण याच वेळी झाडाच्या पानांमधून एक अस्पष्ट थंड कुजबूज ऐकू आली. ती कुजबूज माणसाची नव्हती. ती अस्वस्थ, चिरडलेली आणि वेदनादायक होती. ती कुजबूज एवढी अस्पष्ट होती की ती कोणत्या भाषेत होती हे कळत नव्हतं, पण तिचा उद्देश स्पष्ट होता, धमकीचा. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगाने पडू लागले की मला ते माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होते. आम्ही दोघांनी एकमेकांकडे भीतीने पाहिले. रोहितच्या चेहऱ्यावरील उपहास पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिथे फक्त भीती आणि गोंधळ होता. रोहितने पुढे होऊन त्या शिरीष वृक्षाच्या जाडसर खडबडीत खोडाला हात लावला आणि तो क्षण, ज्या क्षणी त्याच्या बोटाने त्या वृक्षाला स्पर्श केला, तसाच एक जोरदार थंडगार झटका त्याला बसला. तो विजेचा झटका नव्हता, पण त्याची तीव्रता त्याहून भयंकर होती. रोहित आह असा छोटासा आवाज काढून सटकला आणि मागच्या बाजूला धडपडून जमिनीवर कोसळला. कंदील त्याच्या हातातून निसटून बाजूला पडला, पण सुदैवाने पिसला नाही. मी घाबरून त्याच्याजवळ थांबलो. रोहित काय झालं? तो धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव विकृत झाले होते. श्वास घेता घेता तो बोलला, महेश, मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या बोटांना घट्ट पकडून ठेवलं होतं. माझ्या अंगातून सर्द, वेदनादायक ऊर्जा घुसली आणि नेमकं त्याच क्षणी त्या झाडाला त्याने स्पर्श केला होता. त्या झाडाच्या फांद्यांच्या आतून आणि काळोखातून एक आकृती हळूहळू उभी राहिली. ती एका वृद्ध व्यक्तीची आकृती होती. त्याचे डोळे रक्तासारखे लाल आणि अंधारात चमकणारे होते. त्याच्या चेहऱ्यावर एक भयावह क्रूर हास्य होतं, जे आमच्याकडेच पाहत होतं. जणू तो आमच्या प्रत्येक हालचालीची वाट पाहत होता. आम्ही दोघेही भीतीने जागेवरच थरथरू लागलो. आणि मग त्या वृक्षाच्या खोल गर्भातून एक अतिशय जड कंपनयुक्त आवाज आला, जो आमच्या दोघांच्याही छातीत धडकला. इथून निघून जा. तो जड थरथरणारा आवाज ऐकून आमच्या धमन्यांमधील रक्त गोठून गेलं. आम्ही दोघेही त्या झाडाकडे पाहू लागलो, जे आता केवळ एक वृक्ष राहिला नव्हता. तो एका अतृप्त आत्म्याचे द्वार बनला होता. झाडाच्या फांद्या आता वेगाने हालत होत्या, जणू काही अदृश्य हाताने त्यांना जोरदार झिंजाटून टाकलं होतं. रात्रीच्या या भयानक शांततेत त्या आवाजाने एक अशुभ गूढ नाद निर्माण केला. आमच्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की ते आमच्या छाती फोडून बाहेर पडेल की काय असं वाटत होतं. रोहितने थरथरत्या आवाजात माझ्याकडे पाहिले आणि भीतीने ओठ सुकलेल्या अवस्थेत म्हणाला, महेश, आपल्याला लगेच इथून निघायला हवं. काहीतरी खूप भयंकर घडत आहे. मी होकार देण्यासाठी मान हलवली आणि मागे सरण्याचा प्रयत्न केला,
पण जसे आम्ही मागे वळणार तशी आमच्या पायांमध्ये एक विचित्र जडता जाणवली. असं वाटलं जणू जमीनच आम्हाला घट्ट पकडून ठेवत आहे. पाय उचलणंही असह्य होत होतं. आम्ही कसाबसा चालण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक पाऊल उचलणं म्हणजे जणू दगडाची शिळा उचलण्यासारखं होतं. आणि मग तो भयावह क्षण आला. झाडाच्या अगदी खाली असलेली जमीन अचानक थरथरायला लागली. कंप इतका तीव्र होता की आम्ही दोघेही तोल सांभाळण्यासाठी धडपडत होतो. त्याच वेळी त्या शिरीष वृक्षाच्या मुळांमधून एक अतिशय भयंकर किंकाळी बाहेर पडली. जणू कोणाला तरी भयानक यातना दिल्या जात आहेत. रोहितने भीतीने कंप पावत झाडाकडे पाहिलं आणि थरथरत्या ओठाने विचारलं, हे हे काय आहे? ही जमीन का हलायला लागली? मी उत्तर देण्याआधीच झाडाच्या मुळांमधून रक्तासारखा लाल चिकट स्त्राव बाहेर वाहू लागला. तो स्त्राव हळूहळू आमच्या पायांच्या दिशेने सरकत येत होता. आम्हाला तिथून पळून जायचं होतं, पण आमचे पाय अदृश्य बंधनांनी जखडल्यासारखे झाले होते आणि आमची गती खूप मंद झाली होती. याच क्षणी झाडाच्या वरच्या भागातून एक काळोखी सावली हळूच खाली उतरू लागली. ही आकृती एका मनुष्यासारखी होती, पण तिचे डोळे पांढरे फटक, प्रकाशहीन आणि चेहरा पूर्णपणे निर्जीव होता. जणू एखाद्या प्रेतात्मा ती सावली आमच्यावर गोंगावू लागली आणि तिच्या अस्तित्वाने आजूबाजूची हवा अधिकच थंड आणि दमट झाली. तिच्या ओठातून एक थंड क्रूर आवाज बाहेर पडला, तुम्ही इथे पाऊल का ठेवले? ही जागा तुमच्यासाठी नाहीये. रोहितचा चेहरा पांढरा शुभ्र पडला. तो जागेवरच गुडघे टेकून खाली कोसळला. त्याने पूर्णपणे हिंमत सोडली होती. मी त्याला उठवण्यासाठी खांद्यावर हात ठेवला, पण जसा मी त्याला स्पर्श केला तसा माझ्या शरीरालाही तोच थंडगार वेदनादायक धक्का बसला. मी लगेच मागे हटलो आणि पूर्णपणे सुन्न झालो. झाडाभोवती आता अजिब अस्पष्ट कुजबूज सुरू झाली होती. जणू अनेक अदृश्य आत्मे एखाद्या अनोळखी भाषेत आमच्याशी बोलत होते. आमचा श्वास अनियमित झाला होता. आम्ही ठरवले की काहीही झालं तरी इथून पळून जायचंच. पण त्याच क्षणी एक गोष्ट घडली ज्यामुळे आमचे हातपाय पूर्णपणे गळून गेले. झाडाच्या खाली असलेली जमीन फाटायला लागली आणि त्या भेगेतून एक भयंकर हाडांचा सांगाडा बाहेर आला. त्या सांगाड्याभोवती जळत्या डोळ्यांच्या सावल्या फिरत होत्या. तो सांगाडा त्याचे शिजलेले कुजलेले हात आमच्याकडे पकडण्यासाठी पुढे करत होता. हे ठिकाण खूप धोकादायक आहे. आपल्याला इथे एक क्षणही थांबायला येणार नाही, रोहितने ओरडत म्हटलं. त्या सांगाड्याने आपले पोथट हात आमच्या दिशेने हवेत उगारले आणि त्याच वेळी आजूबाजूला फिरणाऱ्या जळत्या डोळ्यांच्या सावल्या आमच्यावर झेपावण्याच्या तयारीत होत्या. हा जीवन मृत्यूचा क्षण होता. आम्ही अंतिम हिंमत एकवटली. कंदिलाची चिंता न करता आम्ही त्या भयावह शिरीष वृक्षाकडे पाठ फिरवली आणि सैरावैरा धावायला सुरुवात केली. आमच्या श्वासाची गती इतकी वाढली होती की आमच्या छातीत भयंकर वेदना होत होत्या. मागे त्या झाडाच्या फांद्यांची चिरचिर आणि त्या काळोख्या सावलीची कुजबूज आमच्या पाठीवर मुसळधार पावसासारखी आदळत होती. आम्ही जितक्या वेगाने धावू शकत होतो तितक्या वेगाने दौडत होतो. पाय जड झाले होते, पण जगण्याची तीव्र इच्छाशक्तीने आम्हाला पुढे ढकलले. आम्ही टेकडीच्या उतारावरून कसेबसे खाली आलो. जेव्हा आम्ही गावाच्या बेशीजवळ पोचलो तिथे थोडासा मानवी जीवनाचा सुगंध होता. तेव्हा आम्ही मागे वळून पाहिलं. तो शिरीष वृक्ष अजूनही हलत होता. ती काळोखी सावली हवेत उंच भव्य झाली आणि हळूच झाडाच्या खोडात विलीन झाली. पण तिची कुजबूज अजूनही दूरवरून आमच्या कानांवर आदळत होती. ती कुजबूज वैर भावना आणि अतृप्तीने भरलेली होती. आम्ही दोघेही अर्धमेले झालो होतो. गावात प्रवेश करताच रोहित जमिनीवर धापा टाकत कोसळला. मी त्याला सावरले आणि आम्ही कसेबसे एका ओट्यावर बसलो. सकाळ झाली. सूर्याची पहिली किरणे डोंगरावर पडताच रात्रीची भीती थोडी कमी झाली, पण आमच्या मनातील आघात तसाच होता. आम्ही घडलेली संपूर्ण घटना
गावातील म्हाताऱ्या लोकांना थरथरत्या आवाजात सांगितली, तेव्हा एका वृद्ध व्यक्तीने गंभीर चेहऱ्याने आणि दुःखद नजरेने आमच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, तुम्ही ते सत्य पाहिलं जे आम्हाला वर्षानुवर्षे छळत आहे. बाळांनो, त्या झाडाच्या खाली शेकडो वर्षापूर्वी एका अत्यंत क्रूर आणि दुष्ट व्यक्तीला दफन केलं होतं. त्यांनी पुढे सांगितलं, तो व्यक्ती अतिशय क्रूर होता. त्याने आपल्या हयातीत अनेक लोकांना यातना दिल्या होत्या आणि त्याचा बळी घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची अतृप्त वाईट आत्मा कधीच शांत झाली नाही. ती आत्मा त्या झाडात कैद झाली आहे. तेव्हापासून ते शिरीष वृक्ष त्याच्या सुडाचे प्रतीक बनले आहे. रात्रीच्या वेळी तिचे जाणारे प्रत्येकजण त्याच्या क्रोधाला बळी पडतो. त्यांच्या बोलण्यातून आम्हाला कळलं की आम्ही काल रात्री जे काही अनुभवलं ती केवळ अफवा नव्हती, तर ते शापित सत्य होतं. लाल डोळ्यांचा वृद्ध आणि हाडांचा सांगाडा त्याच क्रूर आत्म्यांच्या विविध अभिव्यक्ती होत्या. या घटनेनंतर मी आणि रोहितने त्या शिरीष वृक्षाच्या दिशेने कधीही न जाण्याचा दृढ निश्चय केला. रोहित आणि मी त्या रात्रीच्या अनुभवानंतर पूर्णपणे बदलून गेलो. आमच्या मनातली साहसी वृत्ती आणि अंधश्रद्धा न मानण्याची वृत्ती कायमची नष्ट झाली. आम्ही त्या क्रूर आत्म्याचा क्रोध इतक्या जवळून पाहिला होता की तो खरा आहे यावर आता शंका नव्हती. आजही तो भयावह अनुभव आमच्या स्मृतीतून जात नाही. जेव्हा जेव्हा मी टेकडीकडे पाहतो तेव्हा तो शिरीष वृक्ष मला एकटक पाहतोय असा भास होतो. आमचे गावकरी आजही त्या झाडाजवळ जाणे टाळतात. प्रत्येकजण त्या झाडाकडे पाहून मनात प्रार्थना करतो की त्या अशुभ शक्तीपासून त्यांचे रक्षण व्हावे. आणि हो, आजही रात्रीच्या वेळी त्या शिरीष वृक्षाच्या मुळांमधून आणि फांद्यांमधून काहीतरी अजीब कुजबूज ऐकू येते आणि पांढऱ्या डोळ्यांची आकृती तिथे घुंगावताना दिसते. जो कोणी त्या रात्री तिथे जाण्याची हिंमत करतो त्याला ती भीती कायमची वेड लावून जाते. मित्रांनो, तुम्ही ऐकली ती महेशच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र. एका साध्या वृक्षामागे दडलेला क्रूर आत्म्याचा सूड किती भयानक असू शकतो हे आपण पाहिलं. कधीकधी काही गोष्टी आपल्या वैज्ञानिक बुद्धी पलीकडच्या असतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं तरी त्या खऱ्या असतात. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, जर तुम्हाला महेशच्या या भयानक कहाणीने अंगावर काटा आणला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. ही कथा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या थराराचा अनुभव घेता येईल. आणि हो, मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला अशा रहस्यमय कथा तुमच्यासमोर आणण्याची ऊर्जा मिळते. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या तितक्याच भयान कथेत. तोपर्यंत रात्री घराबाहेर पडण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा. शुभरात्री. धन्यवाद.